प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुपारचं वातावरण आणि निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये हे मैदान वसलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं प्रचंड मेहनत घेतली गेली आहे हे मैदान सजवण्यासाठी. मैदानाच्या आपण पाहिलं तर मागच्या बाजूला कुठेतरी थोडंसं रेस्ट्रिक्शन्स आहेत आणि त्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं हे मैदान सजवलं आहे. सामन्याला होती सुरुवात. पहिला सामनाच्या दिवसामधला विद्यमान सामना आपल्या भेटीसाठी आला. वासिंद विपक्ष वेतास्वामी शहापूर या दोन संघादरम्यान ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. टीम वासिंदकडनं सुजित आणि त्याच्या समवेत बॅटर अनिकेत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजीसाठी सज्ज झाला. षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज अनमोल. चला थोडंसं आता फास्ट घ्यायचं. इथून पुढे आता आपण 5-5 ओव्हरचे सामने खेळवणार आहोत. क्षेत्ररक्षण सजवलं जातं 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहू शकाल आपण गोळाकार वर्तुळाकाररित्या हे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आणि पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. सुरुवात होतीये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्रिवार मुजरा आणि टाळ्यांच्या गजरामध्ये हा पहिला बॉल अनमोलचा आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली आपल्याला या बॉलवर पाहायला मिळाली. अनइवन बाउन्स आणि सुजितसाठी आपण पाहू शकाल थोडंसं बाउन्स त्याला जज करता आला नाही आणि पहिला बॉल विकेटकीपर मयुरेशच्या हातामध्ये जातोय आणि निर्धाव चेंडून सुरुवात करत असताना चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते अनमोलच्या माध्यमातून. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. विकेट ही आपण पाहिली तर सिमेंटची विकेट आहे आणि त्यामुळे सातत्यानं हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. सिमेंट विकेटवर खेळण्याचं एक वेगळं तंत्र असतं त्याची चर्चा नक्कीच करू या बॉल नंतर. फुलटास होता ऑन साईडला टर्न केला मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली. श्रीगणेश होत असताना टीम वासिंद संघाच्या इनिंगचा पण चर्चा करत होतो. सिमेंट विकेटवर खेळण्याचं एक वेगळं तंत्र असतं कारण या विकेटवर बॉल टप्पा पडल्यानंतर स्किट होऊन वेगानं येत असतो तुमच्या दिशेनं. त्यामुळे तुमचं टायमिंग प्रॉपर असणं फार गरजेचं असतं. अनइवन बाउन्स कधी कधी तुम्हाला मिळतो. आणि आपण जर चर्चा केली तर नक्की ज्या पद्धतीनं ऑस्ट्रेलियामध्ये विकेट्स बनवल्या जातात टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली त्याच पद्धतीनं सिमेंट विकेट असतात. आणि पहा दरम्यान या ठिकाणी धक्का क्रमांक पहिला लागलाय. दुसराच बॉल आणि त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अनिकेतचा. बॅटची टोवेज लागली आणि मिड विकेटला एक चांगला झेल 30 सेकंडमध्येच पकडण्यात आला आणि पहिला धक्का लागतो टीम वासिंदला अनिकेतच्या स्वरूपामध्ये. चर्चा आपण करत होतो सिमेंट विकेटची आणि अतिरिक्त उचली कधी कधी बॉल टप्पा पडण्याचा थोडासा खाली राहतो आणि अशा पद्धतीने विकेट्स तुम्हाला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाहायला मिळतात. विकेट इथे आली आहे. दरम्यान चांगली गोलंदाजी होती अनमोलच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक आणि ज्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं ॲज अ बॅटर तुम्हाला ॲडव्हान्टेज असतं कारण 2 खेळाडू 30 सेकंडच्या बाहेर असतात. आपण पाहिलं क्षेत्ररक्षणाचं ॲनालिसिस केलं तर एक स्क्वेअर ऑफ द विकेट आणि त्यानंतर एक लॉंग ऑफला असे 2 खेळाडू सज्ज केले गेल्यात. परंतु अशा पद्धतीत देखील अनमोलच्या माध्यमातून एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. वेतास्वामी ग्रामीण ओपन टीमच्या माध्यमातून देखील खूप चांगला खेळ एक परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका सातत्यानं तो बजावत असतो. यावेळी ऑन साईडला मिस टायमिंग आहे. विकेटची संधी पुनश्च एकदा जज करतायत आणि पाहूयात. हो व्हॉट अ टेक. जबरदस्त
गोलंदाजी आणि त्यानंतर जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसरा धक्का इथे लागत असताना हर्षलच्या स्वरूपामध्ये टीम वासिंदला. फुलटॉस होता ऑन साईडला. अगदी ज्या पद्धतीने फुलटॉस बॉल आला बॅटवर त्याला प्रॉपररित्या घेतलं होतं परंतु एलिव्हेशन प्राप्त झालं नाही आणि स्क्वेअर ऑफ द विकेट. मी चर्चा करत होतो 2 खेळाडू ऑन साईडला ठेवलेत, एक लॉंग ऑफला आणि एक स्क्वेअर ऑफ द विकेट आणि अगदी त्याच्या हातामध्ये. आणि पोझिशन पहा, क्षेत्ररक्षण करत असताना ज्यावेळी तुम्ही सीमारेषेच्या लगत क्षेत्ररक्षण करत असता त्यावेळी एका वेगळ्या पोझिशनमध्ये तुम्हाला एक चांगला खेळाडू तुमच्या टीममधला त्या ठिकाणी असतो आणि ज्या पद्धतीने तो खेळाडू पुढे आला, कल्पेश होता त्या ठिकाणी, व्यवस्थितरित्या जज केला. बॉलने उंची खूप गाठली होती, आकाशालगत असं उंची होती, व्यवस्थितरित्या जज केला आणि त्यानंतर पहा ऑस्ट्रेलियन टाईप त्यांनी झेल पकडला आणि हा दुसरा धक्का इथे लागत असताना टीम वासिंदला. चांगली सुरुवात आहे पहिल्या षटकामध्ये अनमोलच्या माध्यमातून. 2 धक्के इथे दिलेत. आता एक पार्टनरशिपची गरज आहे कारण 5 ओव्हरची ही मॅच आहे आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप होणं गरजेचं असेल टीम वासिंद संघाच्या दृष्टिकोनातून. धावसंख्येचा जर विचार केला तर सुजितच्या माध्यमातून एक धाव जरूर आली आहे आणि त्यानंतर सलग 2 धक्के अनमोलने दिलेत. ऑन हॅट्रिक इथे असेल तिसऱ्या बॉलवर अनमोल आणि आता डावखोऱ्या हाताचा बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल. 2 कॅमेऱ्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते. हेमंत टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह तुमच्या भेटीसाठी आलेली आहे. बहुत चांगला बॉल होता, खोलवर टप्प्याचा बॉल आणि अगदी त्याला स्टिअर करत असताना सरळ बॅट तंत्र असतं. ॲज अ बॅटर तुम्ही सरळ बॅटनं फटके खेळणं तुमच्यामधली तंत्रशुद्धता दर्शवत असते आणि क्रमांक 4 वरील हा बॅटल आपल्याला निखिल पाहायला मिळतो आणि त्याच्या बॅटमध्ये एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि कुठेतरी विकेटचं सत्र होतं ते थांबलंय. 2 धावा 2 विकेट आतापर्यंत गमावले. सुजित एक चांगला बॅटर या टीमकडे, त्याच्यावर देखील लक्ष असेल. पहा जागा बनवली इनसाइड आउट एज. व्हॉट अ स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला तंत्रशुद्ध फलंदाजीचा नजराणा प्रस्तुत करत असताना सुजितच्या बॅटमधनं आला हा क्लासिकल चौकार. उल्लेख केला मी या खेळाडूच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग हा खेळाडू करतो. त्यांनी पाहिलं 2 विकेट्स गेलेत, कुठेतरी धाव गती देखील चालू ठेवणं गरजेचं आहे. थोडासा बॅकफुटला गेला, त्यानंतर जागा बनवली, फुलटॉस बॉल होता आणि त्यांनी पाहिलं कव्हरच्या दिशेनं हा फटका अगदी लाजवाबरित्या स्टिअर करत असताना या 4 धावा त्याने प्राप्त केल्यात. धावसंख्या धावफलकावर पुढे सरकत असताना 6 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आणि षटक क्रमांक 1चा खेळ संपलेला. पहिलं यशस्वी षटक समाप्त होत असताना अनमोलचं, त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये येतात अमोल थोरात. तर पहिल्या षटकाअखेरीस 6 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट गमावलेत. अमोल थोरात येतात. सेकंड ओव्हरमध्ये आपण विद्यमान सामना पाहता वेता स्वामी विपक्ष वासिंद या 2 संघादरम्यान. पहिलाच बॉल अमोल थोरात त्यांचा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेत असताना आपण पाहिलं तर डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी हा लेग ब्रेक होता, ऑफ ब्रेक होता आणि टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेनं वळण घेतला अमोल थोरातच्या या बॉलनं. गती कमी होती परंतु टप्पा आणि स्विंगचं जे नियंत्रण होतं ते अप्रतिमरित्या सादरीकरण या गोलंदाजीवर करत असताना. पुन्हा एकदा पहा चांगली गोलंदाजी. गुड लेंथवर टप्पा पडल्यानंतर पिचिंग करत असताना बॉलला बाहेरच्या दिशेला वळण घेण्याची जी क्षमता आहे, अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वेग कमी आहे परंतु नियंत्रित गोलंदाजीचं उदाहरण प्रस्तुत करत असताना अमोल थोरात आपल्याला पाहायला मिळतात. इथे लाईन आपण पाहिली तर डाव ॲस्टीच्या खूपच बाहेर होती. यावी तेच प्रयत्न सातत्याने करत असताना टप्पा पडल्यानंतर बॉलला बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना लेग ब्रेक नॅचरल आपण पाहिला तर तो डावखुरा त्याच्या फलंदाजासाठी करण्याचा प्रयत्न होता. पहिल्या 2 बॉलवर तो यशस्वी राहिला आणि या तिसऱ्या बॉलवर मात्र आपण पाहिले तर एक अवांतरच्या स्वरूपात धाव आली आहे आणि धावसंख्या 1ने पुढे सरके 7 आकड्यावर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. अपयश येत आहे बॅटर निखिलला. चांगली गोलंदाजी होतीये टीम वेतास्वामी टीमच्या माध्यमातून.
लेग बाईटचा इशारा, स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. सुजित आला स्ट्राईक एंडवर, एक चांगला बॅटर आहे. उंची थोडीशी कमी आहे खेळाडूची, परंतु त्याच्या आत्मविश्वासाची उंची नक्कीच मी म्हणेन क्रिकेटच्या माध्यमातून वासिन टीमला नेहमीच उंची देत राहिला. एक चौकार त्याच्या माध्यमातून मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिला सुरेखरित्या होता. 3 खेळाडू आहेत आता सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 30 सेकंडच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक आहे, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन. स्क्वेअर ऑफ द विकेट एक खेळाडू अमोल थोरात सज्ज होतात. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या दोन्ही गोलंदाजांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. अनमोलनं 2 विकेट प्राप्त केले, 6 धावा आपल्या ओव्हरमध्ये दिला. त्यानंतर आला सेकंड ओव्हरमध्ये अमोल थोरात आणि त्याच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय सुजितच्या विरुद्ध. पाटील चांगला रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक चांगला बॉल. गतीमध्ये परिवर्तन आणि स्विंग या 2 गोष्टी आतापर्यंत विशेष बाबी ठरल्यात या ओव्हरमध्ये अमोल थोरातच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावली आहे 8 या आकड्यावर. विकेट गमावले 2. अजून एक चांगला बॉल. पंच वळत आहेत. यावी लाईन थोडीशी खराब आहे. वाईड बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून आला. एक्स्ट्रा रन इथे आली स्कोर कार्डवर. 2 अवांतर धावा जरूर या ओव्हरमध्ये आला, परंतु त्या व्यतिरिक्त अतिशय चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये अमोल थोरातच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 9 या आकड्यावर स्थिरावली आहे. 5 ओव्हरचा सामना. यानंतरची होणारी मॅच शेरे विपक्ष देवगाव या 2 संघादरम्यान. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न आणि पहा इथे बॉल डायरेक्ट यष्ट्यांवर जाऊन आदळलाय आणि त्रिफलाचीच्या माध्यमातून हा 3रा धक्का लागत असताना टीम वासिनला सुजित बॅक टू द डग आउट. तर 2 ओव्हरचा खेळ झाला आणि धावसंख्या 9. स्कोर बोर्डवर 3 विकेट आतापर्यंत गमावलेत वासिन संघानं. टॉससाठी यानंतर सज्ज राहायचे देवगाव टायगर्स मुरबाड तालुक्यातील हा संघ आणि त्यांच्यासमोर शिरे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल यानंतरची मॅच. चला मॅचला सुरुवात करा. षटक क्रमांक 30 घेऊन सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवर दादू आला वैतासोमी टीमकडनं. निखिल डावखोराचा बॅटर. आतापर्यंत संघर्षमय कामगिरी राहिली आहे त्याची. संघर्ष करतोय धावांसाठी. मागच्या ओव्हरमध्ये आपण चित्र पाहिलं हो. चांगला बॉल आहे. स्विंग झाला यष्ट्यांच्या वरनं हा बॉल गेला. डॉट बॉल आला. व्हेरी गुड अंपायरिंग, कारण टर्न टप्पा पडल्यानंतर सुरुवातीला पिचिंग केलं होतं डाव्या यष्टीच्या बाहेर, परंतु त्यानंतर बॉल आतमध्ये आलाय यष्ट्यांच्या वरनं. फेकीसाठी ही रिव्ह्यू घेतलं गेलाय, त्यामुळे वाईड साठी पण रिव्ह्यू घेतलं गेलाय. तर 3रे पंच हरीश पांढरे आपण यायचंय आणि या गोष्टीकडे विशेष आपण लक्ष द्यायचं. गोलंदाजाच्या थ्रो साठी आणि त्यानंतर वाईड साठी असे 2 रिव्ह्यू घेण्यात आले आहेत वासिन टीम कडनं. वाईड साठी घेतला फक्त रिव्ह्यू.
वाईड बॉल आहे तिसऱ्या पंचाचा निर्णय, कारण बॉल नंतर आतमध्ये आला, इष्टांच्या मागून गेल्यानंतर, तर हा वाईड बॉल आलाय आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. दुहेरी अंकामध्ये धावफलक प्रवेश करतोय 10 आकड्यावर. तिसऱ्या षटकाला पुन्हा एकदा सुरुवात होते. पहिला बॉल वाईडच्या स्वरूपात घोषित करण्यात आला तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. सातत्यानं आपण पाहिलं तर निखिल कुठेतरी संघर्ष करतोय. बॅट आणि बॉलचा संपर्कच होत नाहीये. प्रयत्न त्याचे खूप चांगले, परंतु आतापर्यंत त्याला यश आलं नाहीये. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी आहे तिसऱ्या पंचांचा निर्णय आणि सामना आपण सुरू करायचा आहे. येस, बॅटची कट घेऊन बॉल विकेट किपरला बीट करून डिक्लेरेशन झोनकडे गेला. एक धाव या ठिकाणी मिळेल. अगदी शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. सुजितने एक चौकार जरूर लगावला होता, परंतु त्यानंतर आपण पाहिले तर निर्धाव चेंडू आणि सिंगल यामध्येच हे क्रिकेट सध्या पुढे सरकत आहे वासिन टीमचं. 5 ओव्हरची मॅच आहे आणि जवळजवळ जर विचार केला तर एक सन्मानजनक फायटिंग टोटल उभारण्याची गरज आहे. त्यासाठी चांगली बॅटिंग आता करावी लागेल. 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. निखिल या मैदानाच्या आतमध्ये सातत्याने तो संघर्ष करतोय धावांसाठी. आता स्ट्राईक एंडला बॅटर प्रतीक अपेक्षा असलेल्या खेळाडूच्या माध्यमातून. लेग ब्रेक बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं पोझिशन मध्ये आले. बॉलला शॉट कव्हरच्या दिशेने टर्न करत असताना एक सिंगल त्या ठिकाणी मिळते. आतापर्यंत गोलंदाजी उत्तम होत असताना वेतास्वामी शहापूर या संघाच्या माध्यमातून ऑन साइडला यावी. बॅटच्या रडारमध्ये हा बॉल होता, टर्न केला, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग आणि तितकंच चांगली फेकी. एकाच ॲक्शनमध्ये गॅदर आणि पॅरल थ्रो देत असताना एक सिंगल तिथे मिळते. शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्कोअरबोर्डवर स्थिरावली आहे 13 या आकड्यावर. मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि तटस्थ प्रेक्षक
त्यासाठी उपस्थित असतात. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला, 2 बॉलचा खेळ रिमेनिंग आहे या ओव्हरमध्ये. हे देखील इकॉनॉमिकल षटक वितासोमी शहापूर संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. रिव्हर्स स्वीपचा फटका, हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं, आउटफील्ड फास्ट आहे आणि डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. प्रतीक्षा बॅटमधनं हा संजीवनी प्रदान करणारा चौकार, ज्याची नितांत आवश्यकता होती टीम वासिंदला, आणि तो चौकार आला. रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून पोझिशन बनवली होती, त्यानंतर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा फटका बसला आणि त्यानंतर बॉलला डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं पाठवलाय. 4 धावा इथे मिळत असताना 17 या आकड्यावर हा धाव फलक जाऊन पोहोचलाय. प्रतीक चांगला बॅटर आहे या टीमचा. धावसंख्या 17. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. ऑन साईडला टर्न केला, गॅपमध्ये हा फटका. 2 खेळाडू बॉलच्या दिशेने धावतायत आणि पहा दोघांना बीट करून हा बॉल जाईल. सलगचा हा दुसरा चौकार आला प्रतीकच्या बॅटमधनं आणि धावांचा ओघ जो कुठेतरी थंडावला होता, कुठेतरी थांबला होता आणि त्या धावांच्या गतीला आता एक चांगलीच गती प्रदान करून देत असताना प्रतीक हा बॅटर सलगचा दुसरा चौकार आला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावसंख्या स्कोअरबोर्डवर लावली आहे. 3 विकेट आतापर्यंत गमावलेत ते बॅटिंग करत असताना टीम वासिंद या संघानं. एकवीस धावा, 3 विकेट आतापर्यंत गमावलेत, सलगचे 2 चौकार आणि कुठेतरी एक चांगली टोटलच्या दिशेनं आता वाटचाल करते टीम वासिंद. षटक घेऊन अनमोल पुनश्च एकदा. पहिल्या प्राथमिक षटकामध्ये 6 धावा त्याने दिल्या होत्या, 2 विकेट्स त्याने प्राप्त केले होते आणि त्यानंतर कंटिन्यू ठेवलं संघनायकानं पुनश्च एकदा अनमोलला. पहिलाच बॉल वेग होता प्रचंड, या बॉलवर बॅटर देखील बीट झाले, सोबतच विकेट किपर देखील, आणि लेग बाईच्या स्वरूपात ही धाव. पंचांचा इशारा आला, एक सिंगल तिथे मिळते. धावसंख्या 22 स्कोअरबोर्डवर. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 5 ओव्हरची मॅच, आतापर्यंत कामगिरी चांगली राहिली आहे. 2 मागचे चौकार आपण पाहिले तर कुठेतरी त्या 2 चौकारांनी संजीवनी प्राप्त करून दिली आहे वासिंद संघाला. प्रत्येक या खेळाडूकडे क्षमता आहे, एक चांगली टोटल, एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्याची आवश्यकता आहे वासिंद संघाकडे. स्लोअर 1 होता, गतीमध्ये परिवर्तन केलं. लास्ट मोमेंटला बॉलच्या फिंगल आपण पाहिलं तर थोड्याशा चेंजेस करत असताना आणि प्रतीक्षा माध्यमातून थोडासा वेट केला, पोझिशनमध्ये आले, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टर्न केला बॉलला. आउटफील्डमध्ये 2 धावा प्राप्त करत असताना चांगली बॅटिंग करतोय. मागच्या 3 बॉल त्याने फेस केले, 2 चौकार आणि एक डबल, एकंदरीत 10 धावा 3 बॉलमध्ये त्याने प्राप्त केल्यात. धावसंख्येची गती वाढवण्याचा प्रयत्न सातत्याने त्याच्या माध्यमातून होतोय. ऑन साईडला हा देखील एक चांगला फटका आहे, गॅपमध्ये इथे देखील बॉल आहे. अमोल थोरात बॉलच्या पर्यंत पोहोचले आहेत, एकच धाव. तो धावा होऊ शकला असा, प्रतीक्षा माध्यमातून एकच धाव इथे घेतली गेली आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. स्कोअरबोर्डवर 25 तुमची गुणलेखा सांगतात, 25 धावा स्कोअरबोर्डवर. विकेट आतापर्यंत गमावले ते 3 विकेटचं सत्र सुरुवातीलाच आपण पाहिलं, त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप आता होत असताना, परंतु निखिल जो अजूनही संघर्ष करतोय. एका बाजूने प्रतीकने चांगल्या धावा जमवल्यात आतापर्यंत स्कोअरबोर्डमध्ये. प्रयत्न सातत्याने राहिला, निखिलचा संधी आहे धावचीची, परंतु पहा पंच सहमत नाहीयेत. सेफ लँड केलं आपल्या क्रीजमध्ये पुनश्च निखिलने. आणि हा एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अनमोलचं षटक
पण पाहिलं तर पहिलं स्पेल देखील इकॉनॉमिकल राहिलं. सेकंड स्पेलमध्ये विकेट जरूर नाही आले, परंतु इथे देखील एक इकॉनॉमिकल स्पेल हाताळत असताना सेकंड ओव्हरमध्ये अनमोल. पुनश्च एकदा लेग ब्रेक. इथे स्वतःची विकेट फेकण्याचा प्रयत्न, कारण आतापर्यंत आपण पाहिलं अनालिसिस केलं तर निखिलनं चेंडू खेळलेत. आमचे गुणसंख्या लेखक सांगतील की 15 बॉल त्याने खेळलेत आणि 15 बॉलमध्ये तब्बल 7 बॉल त्याने निर्धाव हाताळलेत. संघर्ष करतोय आणि कुठेतरी कमकुवत बाजू आपल्याला वासिन संघाच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळते. फोलर लेनचा होता, वेग होता आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा जो प्रयत्न आहे. संधी इथे धावचीची फेकी चुकीची आहे. आउटफील्ड मध्ये अजून एक धाव मिळेल. चुकीच्या दिशेने हा फेकी. 3 धावा इथे आपण पाहू शकाल आणि स्ट्राईक देखील रोटेट होईल. 3 धावा या शेवटच्या बॉलवर मिळते. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल 28 धावा. 4 ओव्हरचा खेळ झाला. शेवटचं षटक बाकी असेल. अंपायर धावा किती आहेत? 3 ना. चला, तिसऱ्या धावेसाठी तो क्रॉस नव्हता, तोपर्यंत बॉल डिक्लेअर मध्ये गेला होता, त्यामुळे 3च धावा दिल्या जातील. 4 ओव्हरचा खेळ झाला आणि 28 धावा स्कोर बोर्डवर. धावा स्कोर बोर्डवर. शेवटचं षटक आहे आणि गोलंदाजीसाठी आलाय राहुल आलाय. 28 धावा स्कोर बोर्डवर. 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. धावा स्कोर बोर्डवर. ऑन साइडला हा फटका चांगला. बॉल बॅटच्या रडार मध्ये आणि बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून देत असताना स्वागत केलंय गोलंदाज राहुलचं पहिल्या बॉलवर षटकाराने. जबरदस्त फटका. धावसंख्या 34. या खेळाडूनं एक नवसंजीवनी प्राप्त करून दिली या इनिंग मध्ये. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली होती आणि तिला आता गतिमान करत असताना हा खेळाडू आहे. क्रमांक 5 वर आला बॅटिंग साठी आणि एक चांगल्या टोटलच्या दिशेने वाटचाल करत असताना संघ वासिन. धावसंख्या 34. पहिल्या बॉलवर स्वागत केलं राहुलचं. तडाखा दिलाय. ओव्हर पिच होता. ऑन साइडला एक चांगला फटका. पुनश्च एकदा संधी आहे. इथं संधी आहे विकेटची, परंतु झेल कोण घेणार हाच मोठा प्रश्न होता. 3 खेळाडू आले होते. योग्य ती कॉलिंग नव्हती, योग्य तो ताळमेळ नव्हता आणि त्यामुळेच असं वाटत होतं की हा झेल होणार नाहीये आणि तेच झालं. 2 धावा इथे घेतल्यात. 36 धावा संख्या स्कोर बोर्डवर. ऑन साइड इथे देखील खेळला गेला बॉल. खेळाडू दूरवरनं येतील तोपर्यंत इथे देखील 2 धावा व्यवस्थित इथे हाताळतील. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 10 धावा या ओव्हर मध्ये. स्लॉकचं षटक आहे. धावांचा ओघ वाढवण्याचं काम इथे करत असताना प्रतीक आणि ज्याची नितांत आवश्यकता आहे. धावसंख्या 38 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. एक फायटिंग टोटल कडे आता मात्र वाटचाल करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय वासिन.
फुल टॉस आहे, ऑन साईडला टर्न केला गॅपमध्ये. आउटफील्डचं पाहिली तर थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते, कारण कधीही बॉल कोणत्या दिशेला वेळ सांगता येत नाही. आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर इथे देखील दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, फेकी चांगली आणि त्यानंतर आता मात्र फार अवधीनंतर फलंदाज निखिलला माघारी परतावं लागतंय. टप्प्याचा बॉल ऑन साईडला पूल करत असताना चांगली फिल्डिंग डीप मध्ये या खेळाडूने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. एक चांगली विकेट, मगाच्या बॉलवर एक थ्रो, त्याच्यावर रनआउट आणि आता आपण पाहू शकाल महत्वपूर्ण 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवण्यात यश आलंय. आउटफील्डचा एक चांगला फिल्डर आहे वेतास्वामी टीमचा आणि चांगल्या फिल्डिंगचं प्रदर्शन त्यानं या मॅच मध्ये दाखवलंय. धावसंख्या झाली आहे 41 आणि शेवटचा बॉल या इनिंग मधला बाकी असेल. देवगाव संघाचा कॅप्टन आणि शेरे संघाचा कॅप्टन टॉस साठी या. हा बॉल यष्ट्यांवर आदळला. फुल टॉस होता, स्वतःवर नाराज असेल प्रतीक, कारण बॉलचा योग्य तो समाचार त्याला घेण्यामध्ये अपयश आलं. बॉल यष्ट्यांवर जाऊन आदळला आणि विकेट इथे मिळते शेवटच्या बॉलवर. 41 या धावसंख्येवर इनिंग आता समाप्त झाली आहे ती वासिन टीमची आणि 42 धावसंख्येची आवश्यकता असेल या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी वेतास्वामी या संघाला. शेरे संघाचा कॅप्टन आणि देवगाव संघाचा कॅप्टन टॉस साठी या. शेरे संघाचा कॅप्टन टॉस साठी या. तर टॉस आपण करतो या ठिकाणी. टॉस करून घ्या हरेश दादा. तर 42 धावसंख्येचं पाठलाग कशा पद्धतीने होईल या ऐकूयात दुसऱ्या सत्रामध्ये. समालोचन कक्षामध्ये आपण करूयात परिवर्तन आणि जयेश
सरांच्या माध्यमातून आपण या दुसऱ्या सत्राचं समालोचन पण ऐकणार आहोत. धन्यवाद. निश्चितपणे शेरे आणि देवगाव या दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल झालाय. नाणेफेकीचा कौल विजयी झालाय तो मात्र शेरे टीम आणि प्रथम फील्ड घेतली आहे. चला, जो निर्णय घेतला गेलाय ही मॅच झाल्यानंतर अंमलबजावणी देखील त्वरित करायची आहे. धावफलकावरती 42 धावा कराव्या लागतील वेताळ स्वामी टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आत एंटर होताना पाहायला मिळते. एका बाजूनं अनमोल पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूनं राजाराम. दिलेले टार्गेट मोडून काढण्यासाठी सलामीची जोडी पाठवली गेली आहे कर्णधाराकडनं. अनमोल हा खऱ्या अर्थानं मी तर वेताळ स्वामी टीमचा हा अनमोल हिरा म्हणेल, कारण ज्या वेळेस संघाला जबाबदारीची खेळी करण्याची वेळ आली आहे त्या वेळेस जबाबदारीची खेळ केली आहे. यावेळेस मात्र तलवारीची गरज नाही आहे अमोल जाणतोय अनमोल यावेळेस, कारण सुईनं काम होत असेल त्यावेळेस तलवारीची गरज तरी काय मित्रांनो. यावेळेस सिंगल डबलने एक मोठा फटका प्रत्येक षटकामध्ये सामना विन करू शकतो वेताळ स्वामी टीम. तर गोलंदाजी ट्रॅकवरती अभि येतोय जर्सी क्रमांक 48 मध्ये. आणि स्पर्धेचा नियम आहे की सामना जर टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाईल. ग्रीन सिग्नल येतोय पंचांचा. पंचांना पार करेल अभि तर सामना करेल स्ट्राइक एंड वरती अनमोल. हो, शॉट अँड पुल सक्सेसफुल पॉवरफुल. अगदी पहिल्या चेंडूवरती अनमोल सांगतोय की मी थांबणार नाहीये. टार्गेट किती असू द्यात परंतु इरादे तेच, लक्ष तेच आणि प्रहार देखील फटका देखील अप्रतिम पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती स्वतःचं संघाचं वैयक्तिक खातं खोलतोय. श्री गणेशा होतोय आणि धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 6 धावा. ओहो, यावेळेस मात्र गती आणि वेग देखील चेंडूला होता. लाईन मध्ये देखील यावेळेस परिवर्तन पाहायला मिळालं. लेगबाईचा इशारा येतोय पंचांचा. एक धाव आली आहे आणि धाव कुठली येऊ द्या, धाव येणं गरजेचं आहे. यावेळेस एक सिंगल आली आहे. एक षटकारानंतर हलक्या हातानं यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. शरीर यष्टीवरती चेंडू आदळला आणि एक सिंगल. या सिंगलने धावफलक 7 या अंकावरती. अभि कमबॅक करतोय, करावं लागेल. जाणतोय की धावा जितक्या हव्या होत्या तितक्या आलेल्या नाही आहेत वासिन टीमसाठी आणि यावेळेस मात्र जबाबदारी अभिवरती. ओहो, हलक्या हातानं यावेळेस कट केला आहे. 38 मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं. 20 मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस या चेंडूवरती कुठलीही धाव नाहीये, निर्धाव चेंडू येतोय. अभिला हे करून दाखवावं लागेल. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक, जबाबदारीचं षटक दिलं गेलंय. या जबाबदारीच्या षटकामध्ये ओहो, यावेळेस इरादा पक्का, दे धक्का. चेंडू निघून चाललाय दूरवरून. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा लॉंग ऑफला येतोय परंतु चेंडू तोपर्यंत बाउंड्री लाईन क्रॉस करतोय 4 धाब्यांसाठी. या चौकाराने धावफलक 11 या अंकावरती. चांगली फटकेबाजी दोन्ही बाजूने पाहायला मिळतंय. एका बाजूने अनमोल कामगिरी करतोय, दुसऱ्या बाजूने राजाराम सांगतोय की हा अनमोलला मात्र साथ द्यावी लागेल. चांगली पार्टनरशिप, चांगल्या धाबा पहिल्या षटकामध्ये वसूल केल्या जात आहेत. एक षटकार आलाय, एक चौकार देखील आलाय. एक षटकार पाहिला आपण अनमोलच्या बॅटमधनं. हा 20 मध्ये फटका पाहायला मिळाला राजारामच्या बॅटमधनं. ओहो, हलक्या हाताने यावेळेस कट केलाय. 38 मध्ये एक सिंगल घेतली जाते. बघा, हाच खऱ्या अर्थानं चांगला चेंडूचा सन्मान करणं आणि जो चेंडू मात्र खराब असतो त्याच्यावरती तुटून पडणं म्हणजे चांगली खेळी. यावेळेस तेच घडतंय वेताळ स्वामीकडनं. टार्गेट 42चा आणि तो टार्गेट पार करत असताना चेंडू होते 30. पहिल्याच षटकामध्ये आतापर्यंत षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलक पोहोचलोय 12 वरती.
ओहो, अगदी डाऊन द ग्राउंड यावेळेस मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्वतःच्या फॉलोथ्रूवरती चेंडू अडवला गेला अभिच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस बिनबाद एकही गडी बाद न करता 12 अंकावरती सुस्थितीमध्ये वेताळ स्वामी टीम पाहायला मिळतीये. समीकरण जर बघायला गेलात तर स्कोरबोर्ड वरती 24 चेंडूंमध्ये आता मात्र 30 धाब्यांची गरज आहे. आजच्या दिवसामधील सर्व सामने हे 5 षटकांचे खेळवले जात आहेत. बघा, ज्या वेळेस आयोजकांना संधी देण्याची वेळ येते त्या वेळेस संधी देत असतात, परंतु आजच्या दिवसामध्ये मी आवर्जून सांगेल की जी संधी दिली गेली होती शहापूर विभागामधील आज टीम होत्या, परंतु मित्रांनो हे काहीतरी चुकीचं घडतंय. आयोजकांनी जे आयोजन केलंय ते आयोजन निश्चितपणे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय, त्या प्लॅटफॉर्मचा फायदा घ्या, परंतु तब्बल 5 टीमा आज या सामन्यामध्ये खेळत नाहीयेत. आयोजकांनी केलेलं काम त्याला सलाम असेल, परंतु ज्या टीम आजच्या दिवसामध्ये आल्या नाहीत हे मात्र चुकीचं घडतंय. यावेळेस चुकीचा चेंडू देखील पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच दंडित करतायत. इट्स अ व्हाईट बॉल आणि या व्हाईट चेंडूना अतिरिक्त एक्स्ट्राची धाव देखील जोडली गेली आहे स्कोररच्या माध्यमातून. धावफलक पोहोचलाय 13 या अंकावरती. ओहो, यावेळेस फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पळत होता, चेंडू मात्र जमिनीवरती आदळला. 3 क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र धोबी पछाड. यावेळेस घेतल्या गेल्या या चेंडूवरती सुरक्षितरित्या 2 धावा आणि या 2 धावेनी धावफलक 15 या अंकावरती. चांगला पाठला पाहायला मिळतोय वेताळ स्वामी टीमचा. अजूनही एकही गडी बाद नाही, म्हणजे यशस्वी फटकेबाजी पाहायला मिळते आणि धावा देखील चांगल्या जोडल्या गेल्यात. ओहो, यावेळेस फटका अगदी स्टेट पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रूवरती चेंडू रोखला गेला आणि या चेंडूवरती कुठलीही धाव नाही आहे. अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये ही स्पर्धा भरवली गेली आहे. आजचा या स्पर्धेचा 4था दिवस आहे. उद्याचा अंतिम शेवटचा दिवस मेगा फायनलचा दिवस असणार आहे. अंकित यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. ओहो, आडव्या बॅटने लॉब केलाय फटका. खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत ट्रॅव्हल करतोय. चेंडू कलेक्ट करून थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल धाव आणि या सिंगलने धावफलक 16 या अंकावरती. प्रत्येक चेंडूवरती स्कोर सांगण्याचं काम केलं जात आहे. अगदी माझे गुणी प्रेक्षक जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून. घर बसल्या ही स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदी भरपूर सारे प्रेक्षक आहेत की अगदी कामामध्ये देखील मिळेल त्या वेळामध्ये ही मॅच बघत असतात. ओहो, यावेळेस मात्र चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला नाही, परंतु चेंडू जबरदस्तरित्या रोखला गेलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आणि काय घडलं तर यावेळेस घडलंय काय हे बघणं जोगे राहील. फलंदाज मात्र काही सांगत असू द्या, परंतु तुम्ही मात्र नॉनस्ट्राईक एंड वरती पोहोचणं गरजेचं होतं. यावेळेस फलंदाज दिला गेलाय बाद. यस, नॉनस्ट्राईक एंड वरती फलंदाज पोहोचला नाहीये आणि अंपायरने मात्र यावेळेस पंचांनी यावेळेस घोषित केलंय की फलंदाज बाद आहे. धावफलकावरती धावा 17 धावा. पहिली विकेट या ठिकाणी प्राप्त झाली आहे वासिन संघासाठी. क्लॅप्स देखील झालेत विकेटसाठी आणि आता मात्र ओहो, यावेळेस लिडिंग एज बॅटचा अंदरुनी हिस्सा पाहायला मिळाला. यावेळेस स्पर्श झालेला चेंडूला आणि चेंडू मात्र घोषित क्षेत्राकडे निघून गेलाय. या चेंडूवरती देखील एक सिंगल आणि धावफलक 18 या अंकावरती. 1-8 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस अगदी सुस्थितीमध्ये पाहायला मिळते टीम वेताळ स्वामी, कारण 42चा टार्गेट यावेळेस सेट केला गेला होता वासिन संघाकडनं. तो मोडीत काढण्यासाठी सुरुवात देखील चांगली झाली. तदनंतर राजाराम मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. न्यू बॅटर एंटर झालाय अमोल. स्ट्राईक एंड वरती आपण त्याला पाहतोय.
थोडासा रनअप मध्ये व्यत्यय आला अंकितला. अंकित मात्र थांबला. आणि ज्या वेळेस तुम्ही गोलंदाजी करत असता क्रिकेटमध्ये व्यत्यय आल्यानंतर थांबणं गरजेचं, कारण त्या चेंडूवरती मोठा फटका येणं दाट शक्यता असते. ओहो, ह्या वेळेस गुड लेंथला चेंडू, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर राहिला चेंडू आणि निर्धाव चेंडूना षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 18 धावा 1 गड्याच्या भूमधल्यामध्ये. अठरा चेंडू आणि 24 धावांचं समीकरण. मी वैताळ स्वामी टीमचं नक्कीच टायगर टीम असं देखील उल्लेख करेल, कारण टीम कुठली असू द्या समोर अगदी फाईट देण्याची त्यांची जी पद्धत आहे ती मात्र अगदी वेगळी असते मित्रांनो. अगदी धडाकेबाज टीम आहे ही. तर दुसरी टीम देखील माझी फेवरेट टीम आली आहे निश्चितपणे. परी स्पोर्ट्स या ठिकाणी उपस्थित झाली आहे. आपलं देखील आयोजकांच्या माध्यमातून सहर्षमय सुस्वागतम, शुभ स्वागतम. तिसरं षटक हाताळण्यासाठी मात्र यावेळेस टीम मीटिंग झाली आहे. का नाही मित्रांनो, कारण समीकरण आलंय 18 चेंडू 24 धावा. आणि क्रिकेटमध्ये वारंवार आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये खूप ड्रामे झालेत आणि यावेळेस देखील ड्रामा घडवण्याचं काम वासिन टीम करेल का? थोडीशी बॅकफूटवरती आहे टीम, कारण समीकरण जर बघायला गेलं 18 चेंडू आणि 24 धावांचं अनमोल आणि अमोल हे दोन्ही धडाकेबाज फलंदाज विकेटवरती आपण पाहतोय. आणि यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये खूप सारा बदलाव देखील करण्यात आला आहे. अवी ज्या अभिनं मात्र पहिलं षटक हाताळलं होतं तो पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी यावेळेस पुन्हा जबाबदारी दिली गेली आहे अभिवरती. ओहो, काय चेंडू हाताला गेलाय, लाजवाब. अगदी हाताला स्पर्श करून चेंडू निघून गेला अमोल सांगतोय, परंतु जबरदस्त वेग होता. यावेळेस अफलातून चेंडू आवीचा पाहायला मिळाला. नक्कीच वेगावरती स्वार होऊन यावेळेस गोलंदाजी केली जाते. एक चेंडू कमी झालाय. 17 मध्ये 24 ची गरज आहे. ओहो, यावेळेस देखील लिडिंग एज झाली आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. या चेंडूवरती देखील कुठलीही धाव नाहीये. 2 चेंडू धाव आलेत. अवीला याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल वासिन टीम साठी, कारण समीकरण जर बघायला गेलात तर होतं 30 चेंडूंमध्ये 42 धावांचं आणि आता मात्र समीकरण आलंय 16 चेंडू 24 धावा. ओहो, फटका लाजवाब आहे 20 एफ मध्ये. यावेळेस टायमिंग प्रॉपर, हवाई सफर, चेंडू निघून गेलाय आउट ऑफ दी पार्क, ठोकलाय अनमोल याच्या बॅट मधनं पाहायला मिळालेला हा दुसरा षटकार. चला, मॅच बॉल आलेला आहे. यावेळेस मात्र बघायला जर गेलात धावफलक पोहोचलोय 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 15 चेंडूंमध्ये आता मात्र 18 धावांची गरज आहे. 2 चेंडू सफल राहिले होते. तिसऱ्या चेंडूवरती समाचार घेतला गेलाय. ओ, शॉट अँड पुल. यावेळेस मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 बाउन्स कॅरी करेल. थ्रो अप्रतिम आहे आणि याच अभावी यावेळेस मात्र अनमोल नॉन स्ट्राईक इन वरून स्ट्राईक इन वरती पोहोचलेला नाहीये. लाजवाब क्षेत्ररक्षण, लाजवाब चेंडूफेकी आणि एसटी रक्षण देखील काय कमालीचं घडलंय. आणि फलंदाज अनमोल बॅक टू द डगआउट. महत्वाचा गडी, महत्वाचा फलंदाज यावेळेस मात्र जाळ्यामध्ये अडकवला गेलाय. तो देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये अक्षरशः आत्महत्या केली गेली आहे. स्वतःच्याच हातावरती स्वतःच्याच हातानं कुऱ्हाडीने घाव करून घेतला गेलाय आणि जखम तर मित्रांनो नक्कीच होणार. यावेळेस जखम झाली आहे, परंतु ही विकेट पथ्यात पडेल का की येणारा फलंदाज यावेळेस पुन्हा एकदा सुरुवात करेल? कारण समीकरण जर बघायला गेलात 14 चेंडू आणि 17 धावा. मी म्हटल्याप्रमाणे अगदी पहिल्या दिवसापासून प्रत्येक मॅच मध्ये ड्रामे झालेत मित्रांनो. बघा, ओमसाई उंबरमाली टीम ज्यावेळेस फाईट करत होती 6 चेंडू मध्ये गरज होती खऱ्या अर्थानं 9 धावांची आणि तब्बल 4 चेंडू निर्धाव टाकले गेले होते. एकच धाव दिली गेली होती आणि त्या 4 चेंडू मध्ये 1 धाव दिली असताना गरज होती 2 चेंडू मध्ये 8 धावांची. एक षटकार आला आणि तदनंतरच्या चेंडूवरती
घेतल्या गेल्या 2 धावा आणि त्या ठिकाणी टीम विजयी झाली प्रतिस्पर्धी. म्हणून क्रिकेट हा नॉट अ चॅलेंजिंग गेम. हो हलक्या हाताने यावेळेस कट केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. नशिबाची साथ पाहायला मिळाली. यावेळेस लक्ष होतं फलंदाजाचं की त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, अन्यथा पुन्हा एकदा घात झाला असता. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. चेंडू कमी होत चालले, धावा मात्र वाढत चालल्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट थोडासा हलक्या पावलांनी मात्र वाढतोय. 13 चेंडू आणि 17 धावा. ओहो यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू घोषित क्षेत्राकडे जातोय. पंचांचा इशारा येतो एका धावेचा. निश्चितपणे एक धाव जोडली गेली आहे धावफलकावरती आणि धावफलक पोहोचलंय 26 या आकड्यावरती. सव्वीस धावा धावफलकावरती पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र समीकरण बघायला गेलात तर 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी हव्या आहेत त्या मात्र 16 धावा. या चेंडून येणाऱ्या षटकामध्ये किती धावांवरती रोखलं जाईल यावरती संपूर्ण गेम डिफेंड असेल दोन्ही टीमची. बघा या षटकामध्ये जास्त धावा घेतल्या गेल्या तर मात्र पूर्णपणे पारडं जड असणार वेताळस्वामी टीमचं. आणि जर या षटकामध्ये कमीत कमी धावा आणि एखादी विकेट देखील आली तर मात्र पूर्णपणे प्रेशर असणार आहे ते मात्र वेताळस्वामी टीमवरती आणि पारडं जड पाहायला मिळेल वासिन टीमचं. यावेळेस षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती प्रतीक आलाय. ज्या प्रतीकने मात्र प्रत्येक धाव महत्वाची समजली होती या सामन्यामध्ये. त्याच्या बॅटमधनं चांगल्या धावा देखील आल्या होत्या. तब्बल 11 चेंडूंमध्ये 25 धावा या प्रतीकने ठोकल्या होत्या. हो उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. कॉलिंग आहे का? यावेळेस देखील कॉलिंग नव्हती मित्रांनो, परंतु झेल अविनं टिपलाय अचूक. आणि यावेळेस मात्र महत्वाची विकेट. एक मयुरेश हा विस्फोटक फलंदाज होता. जाणलं होतं प्रतीकनं की ही विकेट महत्वाची आहे, त्यासाठी हा चेंडू हाताळला गेला. टायमिंग थोडंसं कमी पाहायला मिळालं या फटक्यावरती आणि विकेटचं पतंग. विकेट क्रमांक 3 वेताळस्वामी. यावेळेस मात्र थोडासा बॅकफूट वरती नाही तर जास्तीचा बॅकफूट वरती गेलेला पाहायला मिळतोय, कारण महत्वाची विकेट मयुरेशची होती. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय राहुल. यावेळेस मात्र राहुल आणि अमोल या 2 फलंदाजांवरती संपूर्ण संघाची जबाबदारी आली आहे. अमोल थोरात या फलंदाजाला मात्र हात खोलावे लागतील, परंतु एक संयमी आणि संयमाने देखील हा गेम होऊ शकतो मित्रांनो, कारण 11 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण आहे. जर बघायला गेलात तर एक मोठा फटका आला तर पूर्णपणे बॉल टू रन असा देखील सामना येऊ शकतो. परंतु अमोल कुठली रणनीती वापरेल याकडे संपूर्ण प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं लक्ष देखील पाहायला मिळतं. यावेळेस प्रतीक पुन्हा एकदा वेगवान स्वार. ओहो यावेळेस ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू. वेगवान चेंडू होता. विकेट किपरच्या हातामधनं निसटता चेंडू पाहायला मिळाला. एक सिंगल कंप्लीट गेली आहे पाईच्या रूपानं. आणि यावेळेस मात्र समीकरण पुन्हा चेंज होतंय. 10 चेंडू 15 धावा. येणारे 4 चेंडू प्रतीकचे कसे राहतील हे खूप महत्वाचे. 4 चेंडू सफल राहिले तर निश्चितपणे या मॅच मध्ये राहू शकतोय वासिन टीम. ओहो तडाखा पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न होता. या चुका वारंवार वेताळस्वामी टीम कडनं पाहायला मिळाला आणि प्रतीक सक्सेसफुल गोलंदाज म्हणून ठरला या 4थ्या षटकामध्ये, कारण एका मयूर बाद झाला. तदनंतर मात्र एक राहिलेला हिरा कोहिनूर हिरा तो मात्र अमोल थोरात याला देखील डगआउटला परतीच्या प्रवासाला पाठवलं गेलंय. ऑन प्रेशर टीम पाहायला मिळते. ज्या वेळेस खऱ्या अर्थानं सिंगल डबलने एखादा मोठा फटका निश्चितपणे आला असता, परंतु यावेळेस येणाऱ्या चेंडूवरतीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणि प्रतीकनं सांगितलं की नाही अजून आम्ही गेम सोडलेली नाहीये, कारण मॅच अजून संपलेली नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय रोशन. समीकरण आता मात्र थोडीशी डोकेदुखी पाहायला मिळते वेताळस्वामी टीम साठी, कारण 9 चेंडू आणि 15 धावा. मॅच फिरली गेली आहे, मॅच फिरवली गेली आहे आणि ती फिरवली आहे प्रतीक या गोलंदाजानं. काय अफलातून फलंदाजी केली होती. 11 चेंडू मध्ये 25 धावा केल्या होत्या आणि तो सांगतोय की ज्या धावा मी इतक्या कष्टानं जमा केल्या आहेत त्या मात्र इतक्या सहजासहजी देणार नाहीये. जर्सी क्रमांक 45 हवी ठरली आहे.
हो यावेळेस फटका सुरेख आहे, व्ही शेप मध्ये फटका, लॉंग ऑफ. ओ माय गॉड, यावेळेस चुकी झाली आहे बघा. चेंडू कॅरी झाला त्यावेळेस मात्र बॅकफुटला गेलेला पाय मात्र बाउंड्री लाईन लगत स्पर्श होतोय आणि यावेळेस पंचांचा इशारा येतोय, इट्स अ 4. चुकी झाली आहे आणि नशिबाच्या या 4 धावा, मी म्हणेल खरंच नशीब असतील वेताळ स्वामी टीमचे, कारण यावेळेस जिथे 1 धाव होती त्या ठिकाणी प्राप्त झाल्या तब्बल 4 धावा. धावफलक पोहोचलोय 31 या आकड्यावरती. हो यावेळेसचा फटका देखील सुरेख आहे, गॅप मध्ये आहे, दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय, कॅरी करतोय, थ्रो करतोय. चित्त्याच्या वेगानं, हरणाच्या चपलाईनं या 2 धावा या 2 फलंदाजांनी कंप्लीट केल्या. चांगली कॉलिंग, चांगली रनिंग पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक पोहोचले 33 वरती. 33 रन, लॉस ऑफ 4 विकेट. आणि आता मात्र समीकरण बघायला गेलात 7 चेंडू आणि 9 धावा. सफल गोलंदाजी ठरली होती, परंतु रोशन आला आणि रोशनने मात्र यावेळेस साबित केलंय की हो यावेळेस झाली धाव कंप्लीट. चित्त्याचा वेग आहे या रोशनला आणि अतिशय चपलाईने ही धाव कंप्लीट केली गेली आहे. आता मात्र षटक क्रमांक 4 समाप्त होत आहे. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती घेतल्या गेल्यात 34 धावा. ड्रिंक्स ब्रेकचा कॉल येतोय पंचांचा. यस, समीकरण आता मात्र समीकरण बघण्याजोगे राहिलंय बघा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 6 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा 1 गडी बाद आणि चौथ्या षटकामध्ये 8 धावा 2 गडी बाद. आणि आता मात्र शेवटचं षटक राहिलंय 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी पुन्हा एकदा हव्यात 8 धावा. जर ही मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. अगदी पहिल्या दिवसापासून स्कोरर मित्र योगेश देखील सांगतायत की सर पहिल्या दिवसापासून प्रत्येक मॅच मात्र हाय व्होल्टेज राहिली आहे. का नाही, नियोजन इतकं जबरदस्त केलं गेलंय. अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये स्पर्धा. शिवशक्ती स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तुते यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतोय. उपसरपंच जगदीश दादा पवार चषक 2024 हे भरदार नियोजन आपण स्क्रीनवरती पाहताय. आज वाढदिवस आहे मित्राचा, अर्थातच श्री जगनभाई वेखंडे यास दिल दोस्ती यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जरी आम्ही त्या बॅनरवरती नसलो तरी देखील आमच्याकडनं देखील दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस म्हणजेच जगनदादाबाई नाना उर्फ त्यांना वाढदिवसाच्या जन्मदिवसाच्या खूप साऱ्या या स्पर्धेच्या माध्यमातून देखील गोड गोड शुभेच्छा. जाऊयात मैदानाच्या आत, जिथे मात्र समीकरण आलंय हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. समीकरण आहे 6 चेंडू 8 धावा प्रतीकनं दिल्या चौथ्या षटकामध्ये. 6 चेंडू मध्ये 8 आणि हा देखील प्रतीक आहे. हा आहे ज्युनियर प्रतीक, सिनियर प्रतीक आहे सॉरी. आणि आता मात्र समीकरण जर बघायला गेलात तर 6 चेंडू 8 धावा. सामना टाय झाला तर दोन्ही संघांसाठी महत्वाची सूचना, सुपर ओव्हर खेळवली जाईल. ओहो, रोशन होता स्ट्राईक एंड वरती. यावेळेस मात्र चेंडू विकेट किपरच्या हातामधून निसटलाय आणि फर्स्ट स्लिपला असलेला क्षेत्ररक्षक याने मात्र चेंडू अडवलाय. निर्धाव चेंडू राहिलाय. पहिला चेंडू सफल राहिलाय प्रतीकचा वासिन टीम साठी. समीकरण चेंज झालाय. 5 चेंडू 8 धावा. 5 balls left and required by 8 run. Who will win this match? I don't know. Wait and watch. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा फटका. यावेळेस फटका फसलाय का नाही. यावेळेस सफल. 1 धाव चेस झाली आहे. यावेळेस चांगली रनिंग पाहायला मिळाली आणि यावेळेस मात्र धावफलक 1 ने वाढलंय 35 या आकड्यावरती. 4 चेंडू 7 धावा. चांगली गोलंदाजी, सफल गोलंदाजी मी तर म्हणेल या क्षणाला घडती आहे. अगदी योग्य वेळी योग्य गोलंदाजी. हो हो, पुल ऑफ लेनचा चेंडू यावेळेस बीमर घोषित झालाय. पंचांनी सांगितलाय इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. ओके,
चेक केलं जाईल. वासिन टीमने यावेळेस रिव्ह्यू घेतलाय. DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा वापर. संपूर्ण टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहे. चेक केलं जाईल. वेट अँड वॉच. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. या घडीला या वेळेस हा चेंडू हाताला गेलाय खूप चुकीचा. फ्री देखील मिळतोय आणि एक धाव देखील. 1 फॉर द ओव्हरची देखील ग्वाही दिली गेली आहे पंचांकडनं. वासिन टीमचा रिव्ह्यू संपलेला आहे. आता मात्र तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. 1 फॉर द ओव्हरची ग्वाही पाहायला मिळाली आहे. फ्रीड साठी चेंडू. यावेळेस प्रतिकार कसा असेल? समीकरण 4 चेंडू 6 धावा. ओहो स्ट्रेट ड्राइव्ह फटका डाऊन द ग्राउंड. यावेळेस चेंडू निघून चाललाय सीमा रेषे पार. आळ्यात 4 धावा. समीकरण आहे आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावा. आता जरी आपण चांगला 2.5 कांडीचा भगत देखील आणलात आणि विचारलं की हे मॅच कोण विन होणार, तर तो सांगू शकत नाही, कारण हा क्रिकेट आहे मित्रांनो. हो यावेळेस देखील बघा चेंडू 38च्या बाहेर कलाटणी देऊन निघून चाललाय. एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगल वरती संतोष राहावं लागेल. स्ट्राइक वरती रोशन आलाय आणि आता मात्र स्कोर इक्वल झालेला पाहायला मिळतोय. 41 स्कोर हा स्कोरबोर्ड वरती लगावला गेला आहे. स्कोर इक्वल. केवळ एका धावेची गरज. 2 चेंडू आणि 1 धाव. ही धाव जर कंप्लीट झाली नाही वेताळ स्वामी टीम कडनं तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये खूप सारा बदलाव. 2 चेंडू 1 धाव. ओहो 2 चेंडू मध्ये 1 धावेची गरज असताना हलक्या हातानं बॅटचा स्पेस थोडासा ओपन केला. चेंडूला केवळ दिशा दिली. घोषित क्षेत्राकडे चेंडू डायव्हर्ट झाला आणि यावेळेस 1 धाव अगदी सुरक्षितरित्या कंप्लीट. आणि या मॅच मध्ये विनर ठरतीये टीम वेताळ स्वामी शहापूर. तर हार्ड लक वासिन टीम. दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. वासिन टीमच्या कर्णधाराने आयोजकांशी संपर्क साधायचे.